अरे चला संभाजीराजाला तिकडे गर्दी कमी आहे. चला ताई चला 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 सुधीर भाऊ एका बापाची औलाद नाही चार दिवसापासून आज माननीय बच्चूभाऊ कडू यांचा पाचवा दिवस आंदोलनाचा आहे. त्यांच्या शरीरामध्ये एक सुद्धा कण नाही आहे आणि याचा कडवडा याचा जिवाळा आम्हा प्रत्येक महिलांना आलेला आहे. कारण ही लढाई केवळ भाऊची नाही, तर हे लढाई शेतकरी, दिव्यांग आणि प्रत्येक लोकांसाठी तो बच्चूभाऊ लढत आहे. आणि जर म्हणायचं की भाऊ जे आंदोलन करत आहे सर्वसामान्यांसाठी करत आहे, स्वतःसाठी करत नाही आहे. शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. आज तो व्यक्ती 5 दिवसापासून बिना अन्नाचा बसलेला आहे, तर त्या व्यक्तीची दखल घ्यायलाच पाहिजे शासनानं. फडणवीस साहेबांनी 7/12 कोरा करतो म्हटलं होतं, पण त्यांनी त्याची काही दखल घेतलेली नाही. त्यांनी ते एक तर ते 7/12 कोरा करावं, नाही तर मग खुर्ची सोडावी. कारण की भाऊंचं जे आंदोलन आहे सर्वसामान्यांसाठी आहे, कोणा एकट्या व्यक्तीसाठी नाही आहे. आणि गोरगरीब जनतेसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, दिव्यांगांसाठी आहे. काही स्वतःसाठी केलेलं नाही आहे. त्याची दखल शासनाने हे घेतलीच पाहिजे. अन्यथा आम्ही सर्व महिला आणि महिलांची शक्ती काय आहे हे सरकारला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण सरकार म्हणते ना सरकार की आम्ही महिलांच्या भरोशावर निवडून आलो, तर महिला त्यांना दाखवतील की त्यांची शक्ती काय आहे आणि आमच्या भाऊसाठी आम्ही कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहोत. तर ह्या मागण्या जर आज पूर्ण झाल्या नाही किंवा या 2 दिवसात जर सरकारने हालचाल जर केली नाही, तर आम्ही सर्व महिला आमच्या स्वतःच्या कुटुंबासहित आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू. हाच इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो. आज बच्चू कडूच्या डोळ्यातला पाणी या सरकारने काढलेला आहे, परंतु या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही त्यांच्या एक रक्ताच्या बूंदचा आम्ही आवाज उठवू, हेच आज तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो.